नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर राजकुमार कोल्हे आणि डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य समाजाला प्रेरणा देणारे. डॉक्टर राजकुमार कोल्हे आणि डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांच्या जान्हवी मल्टी फाउंडेशनची शैक्षणिक भरारी आकाशाला गवसणी घालू लागली आहे. गेली 25 वर्ष सातत्यानं शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा दिनांक 23 जून रोजी साजरा करण्यात आला. तसेच JMF संस्थेचा रजत महोत्सव, जनगण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचा 18वा स्थापना दिवस आणि जनगण मन विद्या मंदिर शाळेचा 10वा स्थापना दिवस देखील उत्स्फूर्तपणे यावेळी संपन्न झाला. आज योगायोग असा की डोंबिवली पत्रकार संघ आणि जान्हवी मल्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वार्तालाप डोंबिवली येथे संपन्न झाला. यावेळी डॉक्टर राजकुमार कोल्हे व डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञानदानाच्या कार्याचा उलगडा झाला. मनाला स्पर्श करणारे डॉक्टर कोल्हे दाम्पत्याचं अभिनव कार्य तसेच शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय असल्याची जाणीव झाली आणि त्याची प्रचिती सुद्धा झाली. डॉक्टर राजकुमार कोल्हे यांनी जपलेली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आज त्यांच्या विद्येच्या ज्ञान मंदिरात पाहायला मिळाला. आजच्या परिसंवादात अनेक उपक्रमांचा उलगडा झाला. शिवाय त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यायोग असल्याची जाणीव सुद्धा झाली. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. नमस्कार, मैं डॉक्टर राजकुमार कोल्हे, संस्थापक अध्यक्ष जान्हवी मल्टी फाउंडेशन, जनगण मन, CBSE स्टेट बोर्ड, जनगण मन जूनियर कॉलेज और वंदे मातरम महाविद्यालय की तरफ से आप सबका स्वागत करता हूं. आज मुझे बहुत खुशी हो रही कि हमारे इस संस्था का जान्हवी मल्टी फाउंडेशन का हम 25वीं सालगिरह मतलब रौप्य महोत्सव मना रहे हैं, सिल्वर जुबली मना रहे हैं. तो 2000 से ये जो शुरुआत हुई है और 25 तक इसमें बहुत सारी जो घटनाएं हुई है, जो समाज के साथ जुड़ने के बाद, शैक्षणिक व्यवस्था में साथ जुड़ने के बाद आज हम उस मुकाम तक पहुँचे कि हम आज हमारे हज़ारों बच्चे, क्योंकि हमारे पास आज 4000 के आसपास बच्चे हैं. एक स्कूल एक देहात में भी है. मेरा एक सपना था कि जब मैं मुंबई में जो कुछ कर रहा हूँ, डोंबिवली में कुछ कर रहा हूँ, तो ऐसा ही कुछ कार्य एक देहात में भी चले, तो अर्बन के साथ साथ रूरल में भी वही व्यवस्था हो, तो दोनों के माध्यम से हमारे देश में एक अलग से प्रगति हो. तो वही ध्यान में रखते हुए हमारे इस रौप्य महोत्सव में हम 25 बड़े कार्यक्रम तो कर ही रहे. हमारी संस्था की विशेषता यही है कि हम छोटे से छोटे काम भी बहुत बड़े लेवल पर करते हैं, ताकि बच्चों में जैसा कि महाकुंभ मेला है, प्रति महाकुंभ मेला हो, चाहे फिर वो G20 का कार्यक्रम हो, चाहे फिर वो रामलला का प्रोग्राम हो, या फिर आने वाले बहुत सारे कार्यक्रम हमने ऐसे ऐसे किए हैं कि जो इतिहास उसके लिए बनाया और जिसके लिए मुझे खास हमारी संस्था को वर्ल्ड रिकॉग्नाइजेशन भी हुआ है. तो खास महाकुंभ मेला के लिए ग्लोबल बुक ऑफ रिकॉर्ड जो लंदन का है, वहाँ से वर्ल्ड रिकॉर्ड का किताब मिला हुआ है. तो इस प्रकार से ये संस्था, इससे जुड़े हुए सारे विद्यार्थी, पूरा हमारा परिवार, जिसको हम JMF परिवार बोलते हैं, ये दिल खोल के समाज के लिए, इस देश को आगे बढ़ाने के लिए कार्य कर रहा है. मग तो महाकुंभ, प्रति महाकुंभ मेळा म्हणा, G20चा कार्यक्रम म्हणा, किंवा मग तो रामललाचा प्रतिस्थापना म्हणा, किंवा जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतात. आमच्या शाळेमध्ये मुलांना प्रॅक्टिकली बँक कशी चालवावी, तर बँकेचं ज्ञान त्यांनी स्वतः मुलं चालवणारी बँक ओपन केली. याच्या व्यतिरिक्त आता जसं येणारी आषाढ एकादशी आहे, त्यामध्ये मुलांचा सहभाग कसा होता. आता वारकरी आपले माऊलीकडे जातात आणि कशा पद्धतीने ते सगळं आपलं भारतीय संस्कृती, आपली महाराष्ट्राची संस्कृती कशी या मुलांपर्यंत पोहोचावी, हाच त्यामागचा रात्रंदिवसचा ध्यास असतो. जसं आता आम्ही कम्युनिटी रेडिओ पण स्थापन करतोय की या मुलांमध्ये काही सुप्त गुण आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचावे, 60 किलोमीटरपर्यंत पोहोचावे. हे सगळं माध्यम आणि शिक्षणापेक्षा मला असं वाटतं मोठं साधन नाहीये. हीच पिढी पुढचा भारत आहे, त्या देशाला पुढे नेणारी हीच पिढी आहे. आणि आज आपल्या देशाला सगळ्यात तरुण देश म्हणून संबोधला जातो.
आणि यामध्ये या मुलामध्ये हे संस्कार या डिजिटल युगामध्ये जर पडलेत तर निश्चित आहे भारताचं भविष्य फार उज्ज्वल आहे. तर यावर्षी आपल्या संस्थेचा रौप्य महोत्सव आपण साजरा करतात. रौप्य महोत्सव निमित्ताने काय म्हणजे विशेष उपक्रम आपल्या संस्थेतून राबवण्यात आहे? जसं आता आमची संस्थेची स्थापना 2000 मध्ये, आता 2025 वर्ष हे आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. याकरता आम्ही 25 वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा पूर्णतः मानस केलेला आहे. याची सुरुवात आम्ही 21 मार्चला सुरुवात केली आणि आतापर्यंत आम्ही बरेच कार्यक्रम या माध्यमातून केले. आम्ही एक शाळा पण दौसा नागपूर जिल्ह्यामध्ये ओपन केली आहे. त्यामध्ये पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन समाजाकरता काय चांगलं करता येईल हे सगळे आम्ही वेगवेगळे, म्हणजे आता प्रत्येक महिन्याला 5 कार्यक्रम व्हावेत मोठ्या रूपामध्ये. जसं आता आमच्या संस्थेकडून दर 5 वर्षांनी एक मोठा पारितोषिक पुरस्कार असतो, राष्ट्रज्योत पुरस्कार, जो मी मागच्या वर्षी श्री योगेंद्र सिंग यादव, जे आपले ज्यांना सगळ्यात मोठं विभूषण आपल्या भारत सरकारने दिलं, त्यांना आम्ही बोलून या ठिकाणी दिलं. तसं आम्ही ग्रामज्योत पुरस्कार ग्रामीण लोकांसाठी, जे म्हणजे ग्रामीण भागासाठी खूप चांगलं काम करतात अशा लोकांना. तर हे तर छोटे मोठे कार्यक्रम चालूच असतात, पण एक राष्ट्रीय लेवलला, जसं आता मी जे काही करतोय त्याचा मी जपानमध्ये गेलो किंवा रशियामध्ये गेलो किंवा अमेरिकेमध्ये गेलो, त्या लोकांपर्यंत हे पोहोचवलं. त्या जसं मला रिसेंटली लंडनमध्ये बोलवण्यात आलं होतं खास, हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने करता. तर त्या लोकांना पण कुतूहल आहे की तुम्ही जे भारतामध्ये करता, भारताची शैक्षणिक व्यवस्था फार मोठी आहे, भारताची संस्कृती ती फार मोठी आहे. त्यांना पण असं वाटतं की आम्ही पण तुमच्यासोबत जुळावं. जसं आता रशियामध्ये गेलो तर रशियाचा तो विक्ट्री डे, पुतीनसोबत हे सगळं करण्याचा सहयोग आला. त्यावेळेला आम्ही पूर्ण भारतामध्ये 19 लोक होतो, जे समाजासोबत किंवा शैक्षणिक कार्यामध्ये काम करतात. आणि ब्रिक्स जी भारताने पूर्ण देशाने जे राबवलेली योजना आहे, त्या माध्यमातून जी योजना होती. तर आज रशियासोबत आपले खूप मोठे संबंध आहेत. आणि ज्यावेळेला असं आपण काही कार्य करतो आणि रशियामध्ये आपल्याला काहीतरी बहुमान मिळतो, तर निश्चित असं वाटतं की आपला देश फार मोठा आहे आणि या देशाला मोठं करण्याचं काम आपणच करू शकतो.